टेक्निकल विषयाला सुरू करण्यापूर्वी मला असं वाटते की थोडंसं शेती या संदर्भात 1-2 मिनटं बोलावं. कारण आजकाल शेती म्हटलं की साधारणतः कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा कॉन्ट्रॅक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो. पण शेतकऱ्याचा मुलगा आपल्या जीवनात कधीही शेतकरी होण्याचं स्वप्न पाहत नाही. तर उलट आपल्या बापाच्या नावावर असलेला शेतीचा सातबारा हा त्याला नाकात फुरफुरणाऱ्या शेंबडासारखा वाटत असतो, असं मी नेहमी म्हणतो. का तर जेव्हा आपल्याला सर्दी होते, नाक बुजून जातं, तेव्हा मोकळा श्वास घेता येत नाही. आणि मग आपल्याला असं वाटते की कधी नाक शिंकरून मोकळा होतो आणि मोकळा श्वास घेतो. तसेच त्या संदर्भातले त्याचे शेतीचे मतं असतात. कारण त्याला माहीत आहे की आपण ह्या शेतीपासून जर मोकळा श्वास घ्यायचा असेल तर तिला विकून टाकलेली बरी आणि कुठेतरी आपल्या शिक्षणासाठी डोनेशन म्हणून किंवा नोकरीसाठी लाच म्हणून देऊन आपण आयुष्यभर सुखाची रोटी खायला पाहिजे. हे आजच्या नव्या पिढीचं एक मत झालेलं आहे खेड्यापाड्यातून, असं मी गेल्या 25 वर्षापासून अनुभवतो आहे. दुसरं असं की बाकीचे सगळे MBBS केल्यानंतर प्रॅक्टिस करतात डॉक्टरकीची, इंजिनिअरिंग केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरशिप करतात, सगळं कंपनीत नोकरीला लागतात, त्या घेतलेल्या शिक्षणाचा जॉब करतात. पण आतापर्यंत कोणी कृषीविषयक पदवी विद्यापीठातून घेऊन प्रत्यक्ष शेतीला सुरुवात केली आणि शेती हाच एकमेव व्यवसाय त्याचा आहे हे उदाहरण अजून तरी मला कुठे मिळालेलं नाही. त्याच्यामुळे मध्ये मध्ये आम्ही म्हणायचो की कोणीतरी असा कृषी पदवीधर दाखवा की ज्याचा व्यवसाय केवळ शेती आहे आणि जो आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश नोकरदारासारखं त्या शेतीच्या भरोशावर करतो. असा एखादा शेती करणारा कृषी पदवीधर दाखवा आणि देवीच्या रोग्यासारखे 1000 रुपये मिळवा, असं आम्ही मध्ये मध्ये म्हणायचो चळवळीच्या अंतर्गत. तर सांगण्याचा उद्देश हा की शेती इतका तिरस्करणी विषय का झाला, तर मुळात गोष्ट अशी, आम्ही शेती हा धर्म जो होता तो त्याचा आम्ही धंदा केला. भास्करराव सावे म्हणायचे की शेती हा धर्म नसून त्याचा धंदा झालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याला हे, आता आम्ही त्याला परत दुसरं एक वाक्य जोडलं की त्याचा शेतीचा धंदा झाला धर्माचा, म्हणून शेतकऱ्याच्या गळ्यात फाशीचा फंदा आला. मुळात किती लावायचं. काल गव्हाच्या बियाण्यासाठी एक नागपूरकर शेतकरी व्यक्ती 25 एकर असलेली आमच्या गावाच्याच बाजूला कुठे शेती आहे सांगत होते. म्हटलं कसं तुम्ही बनशी गव्हासाठी आले, ऑर्गॅनिक करता की केमिकल करता? तर ते इतक्या रडकुंडीस येऊन बोलले, म्हणे ऑर्गॅनिकही करत नाही आणि केमिकलही करत नाही. म्हटलं तिसराच कोणता प्रकार आहे? म्हणे एक ना धड भाराभर चिंध्या आहे. केमिकल केलं तरी मजुराचंच धन आहे, पुन्हा लुटणं आहे, साताऱ्याला दान करणं आहे, आणि म्हणे ऑर्गॅनिक केलं तरी तसंच आहे, काहीच उरत नाही, उलट लॉसमध्ये मायनसमध्ये जातं, असं त्यांचं मत होतं. इतक्या केविलवाण्या स्वरात बोलत होते. गंमत काय आहे की आता आपण एक मुद्दा जर घेतला की जगातला शेती हा एकमेव सर्वात मोठा कारखाना असा आहे ज्याच्यामध्ये आपण एक जर दाणा टाकला तर शेकडो हजारो दाण्याची निर्मिती होते. उलट कारखान्यात 1 किलो लोखंडाचा रस जर ओतला मशीनमध्ये तर 900 ग्रॅमचं फावडं बाहेर पडते, 900 ग्रॅमचं काही नवीन वस्तू बाहेर पडतो, 100 ग्रॅमचा घसारा होतो. शेतीमध्ये मित्रांनो असं होत नाही. एक दाणा जर टाकला त्याचे शेकडो हजारो पट होते. पण गंमत अशी आहे की जो कारखाना चालवतो त्याच्या एका कारखान्याचे 4 कारखाने होतात आणि एका घराच्या 4 बिल्डिंगा होत्यात. पण शेतकऱ्याचा मात्र बाथरूमची पडलेली भिंत असते, तिथे त्याला निवडणुकीचं वाया गेलेलं बेकाम बॅनर लावून आपल्या माय बहिणीची इज्जत झाकावी लागते. हे आजचं वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे मला आतापर्यंत मी सुरुवातीच्या माझ्या केमिकल फार्मिंगच्या टप्प्यात हायटेक शेती करून पाहिली, बरेचसे प्रयोग करून पाहिले आणि त्यातून एक म्हण मला सुचली. कारण मी लिहितो सुद्धा, कॉलम पण सुद्धा चालवतो खेड्यात राहत असलो तरी, आणि माझा दुसरा कुठलाच व्यवसाय नाही आहे हे आधी मला सांगून द्यावं असं वाटतं की मी केवळ शेती आणि शेती करतो आणि शेतीवरच चांगल्या प्रकारे राहू शकतो, कर्जाशिवाय कुठल्या सावकाराच्या उसनवारीशिवाय. मुलं उच्च शिक्षणासाठी आहेत आणि आमचं चांगलं व्यवस्थित चालू आहे. तर हायटेक शेतीचे जेव्हा प्रयोग केले तेव्हा माझ्या लक्षात असं आलं आहे हायटेक शेती, निर्यात वगैरे 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 मोठ्या बाता, त्या मोठ्या मोठ्या सरकारी योजना, आणि त्यातून एक म्हण मला सुचली. हायटेक शेतीची व्याख्या म्हणतो आपण तिला, ती अशी आहे की हायटेक शेती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गळ्याला टाय आणि ढुंगणावर
ठिगळ, त्याला म्हणतात हायटेक शेती. तर मित्रहो, ह्या गोष्टी माझा वस्तुस्थितीतला जीवनानुभव आहे जे मी तुम्हाला मांडतो. मी प्रशिक्षक नाही, त्याच्यामुळे यांना कोणते भलभलते प्रश्न विचारता येतील अशा भ्रमात तुम्ही राहू नका. ज्यांना प्रश्न असेल त्यांनी माझ्या शेतावर या. जसे पंजाब हरियाणापासून शेतकरी आलेत, ॲग्रिकल्चरचे स्टुडंटसुद्धा येतात, खूप सगळे NGO येतात. तिथे तुम्हाला सगळी उत्तरं माझे पिकं देतील, माझी झाडं देतील, माझ्या शेतातली बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता देईल. मी प्रशिक्षक तर अजिबात नाही आणि कमर्शियल प्रशिक्षक अजिबात नाही. त्याच्यामुळे एक शेतकरी म्हणून आपण माझे हे प्रयोग ऐकाल तर मला जास्त बरं वाटेल. कोणाला काही मदत लागली तर आम्ही जरूर करू. तर हे ओफायचं जे प्रेझेंटेशन मी तुम्हाला आता दाखवणार आहे ते प्रेझेंटेशन मी तयार केलेलं नाही. हे ओफाय म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया नावाची जी भारतीय स्तरावर आणि नॅशनल इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होणारी जी संस्था आहे, त्या संस्थाच्या मंडळींनी माझ्या शेतावर येऊन रेकॉर्ड केलेलं आहे, शूट केलेलं आहे. त्यांनीच माझं प्रेझेंटेशन हे तयार केलं आणि नोव्हेंबर 2017मध्ये दिल्लीला जी पहिल्यांदाच भारतात 19वी जागतिक विश्वकुंभ म्हणजे जागतिक सेंद्रिय परिषद भरली होती, तिथे आम्ही नवरा बायकोंनी हे प्रेझेंटेशन सोबत सादर केलं होतं. लोकांना मराठी कळत नव्हती, हिंदी कळत नव्हती, बरेचसे बाहेरचे फॉरेनचे लोक होते, त्याच्यामुळे दुभाषींनी त्याचा अनुवाद केला. म्हणून मी हे प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवायला मुद्दाम आणलेलं आहे. मला सूचना करण्यात आली होती की तुम्ही थोडं व्हॅल्यू ॲडिशन आणि प्रोसेसिंगविषयी बोला, म्हणून मी तोच विषय आता निवडलेला आहे. आणि मी तुम्हाला माझ्या परीनं जे जे आम्ही करतो ते फक्त सांगणार आहे. बाकीचं जर काही क्लिष्ट प्रश्न असले तर मला नाही उत्तर देता आलं तर एक शेतकरी म्हणून, कारण कोणताच माणूस अगदी सर्वज्ञ नसतो, कोणत्याच एका माणसाकडे पूर्णपणे असं तो विश्वाचा जाणकार आहे वगैरे असं काही नसतं. प्रत्येक माणूस कुठेतरी अपुरा असतो आणि आपलं अपुरेपणच आपल्याला इथे येऊन घेऊन आलेलं आहे या डोममध्ये. तुम्ही अपुऱ्यात, मी अपुरात. मी जरी डायसवर असलो तरी मी अपुरा आहे, कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त अपुरा असेल, होऊ शकते. मी ह्या सगळ्या मर्यादा मान्य करतो. तर आम्ही शेतामध्ये सर्वप्रथम माझ्याकडे 3 प्रकारच्या जमिनी आहेत, हलकी, मध्यम आणि भारी. हलकी आहे 7 एकर, भारी आहे 7 एकर, मध्यम आहे 3.5 एकर आणि भारीची आहे 4 एकरच्या जवळपास. तर ही जमीन अशी 14 एकर जमीन आहे. मी पहिल्या वर्षी भारी जमीन सेंद्रिय शेतीखाली घेतली 16 वर्षापूर्वी. मला काही उत्पन्नात फरक जाणवला नाही. मी अजिबात काही टाकलं नाही, औषधं फवारले नाही, कीटनाशक मारलं नाही, काही केलं नाही, खतं टाकलेले नाहीत. फक्त माझा जेवढं घरी 3 गाईचं शेण होतं तेवढं शेण मी दरवर्षी जसा घालायचो नेमानं तसं घातलं. मला कुठलाही फरक आढळला नाही. मी परत दुसऱ्या वर्षी मध्यम जमीन सेंद्रिय शेतीखाली घातली. तिसऱ्या वर्षी राहिलेली 4 एकरची जमीनसुद्धा मग मी क्रमाक्रमाने तिला सेंद्रिय केली. तर अशा प्रकारे माझं 14 एकरचं पूर्ण क्षेत्र सेंद्रिय झालं आणि 4 वर्षापासून आमच्या बाजूला असलेली 2 एकर शेतीसुद्धा आम्ही आता सेंद्रिय करून तिला सर्टिफिकेशन खाली आणलेली आहे. आम्ही सर्वात पहिल्यांदा प्रयत्न तो केला की आजच्या शेतकऱ्याच्या दुरावस्थेचं खरं कारण काय. तर खरं कारण हे आहे की तो एकच एक पीक घेतो. त्याच्या मागचा एक साधा सोपा सिद्धांत सांगतो. एका गावात जर आपण नुसते माणसंच ठेवले, एका गावात नुसत्या बाया ठेवल्या, एका गावात पोरं ठेवले, 4थ्या गावात मांजरी ठेवल्या, 5व्या गावात कुत्रे ठेवले तर व्यवस्था बरोबर चालेल का? नाही चालणार. कारण हे सहजीवन आहे. हे सगळं जीवोजीवस्य जीवनम, आपण एकमेकासोबत जगत आहोत. आणि नेमकं काय झालं की हरित क्रांती नावाच्या लोभ क्रांतीनं याला सुरुंग लावला, सगळं याच्यातून काढून घेतलं आणि एकच एक पीक. आता तुम्ही अकोल्यापासून निघा तर इकडे भंडाऱ्याचा तांदूळ लागेपर्यंत पाहाल ना, नुसता बीटी कॉटन आहे, नुसता बीटी कॉटन. मग एकच एक पीक राहील, एकच एक उत्पन्न बाहेर येईल, म्हणजे उत्पादन बाहेर येईल. एकच उत्पादन जर बाहेर आलं तर तेच उत्पादन मार्केटमध्ये जाते. मार्केटमध्ये गेल्यानंतर काय होते की मालाची आवक वाढते आणि अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे की अधिक उत्पादन होणे म्हणजे मार्केटमध्ये आवक वाढणे. मार्केटमध्ये आवक वाढली की मालाची मागणी कमी होते. मालाची मागणी कमी झाली की भाव लोळतात, भाव पडतात. म्हणून हरित क्रांतीनं दाखवलेलं अधिक उत्पादन हे हरित क्रांतीनं दाखवलेलं गाजर आहे आणि शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारा सर्वात मोठा राक्षस आहे.
असं आम्ही म्हणतो, तेव्हा लोकांना नवल वाटते का अधिक उत्पादनाशिवाय लोकांचं पानं चालत नाही. आता मला सांगा, आमच्या शासनानं, आम्ही शाळकरी वयात होतो तेव्हा कुटुंब नियोजन काढलं. कशासाठी काढलं? मातेच्या स्वास्थ्यासाठी कुटुंब नियोजन. मग मातीच्या स्वास्थ्याचं काय? मातीला स्वास्थ्य नसते, मातीला आरोग्य नसते, तिच्यापासून घ्यास घ्या, मग खुडूक नाही होणार का तुमची जमीन? मग जमीन खुडूक झाली तर काय होईल? 12 पोते दर एकरी 12 क्विंटल होणारं सोयाबीन आज आमच्या भागात 1.5 क्विंटलवर 1 क्विंटलवर आलेलं आहे. काय करणार हो? तेच त्याच प्रकारचे मूलद्रव्य जमिनीतून उचलले जातात. फुफुओका म्हणतात, ज्यांनी नैसर्गिक शेतीची मुहूर्तमेढ रोवली जपानमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा आले, ते म्हणतात की एक झाड जितके अन्नद्रव्य जमिनीतून स्वतःच्या वाढीसाठी शोषून घेतं त्याच्या कितीतरी पट ते झाड जीर्ण झाल्यावर, आपल्या भाषेत मेल्यावर, आपल्या घेतलेल्या जमिनीला खताच्या रूपानं, मूलद्रव्याच्या रूपानं परत करतो. आता आम्ही हा सिद्धांत विसरूनच गेलो. मुळात काय झालं की नुसताच बाजारवाद वाढला आणि त्या बाजारवादापोटी एकल पीक पद्धती आली. एकच एक पिकाला भाव लोणारच आहे. आम्ही बहुवैविध्य ठेवलंच नाही. एवढंच नाही तर ग्लायफोसेट सारखे तण वापरून आमच्या धुऱ्या बांधावरचे कटोले, ज्याला करटोले म्हणतात, कटोले, शेरण्या, सगळं काय जे खाद्यवस्तू ते सगळं सुपडा साफ करून टाकलं. तरोटा सुपडा साफ करून टाकला. खूप सगळं, कुंजर गेली, करडू गेला, सगळं गेलं. काय राहिलं? नुसतं बीटी कॉटन. बस खात बसा कापसाले. आणि तोही जीएम कापूस, ज्याचं आमच्याजवळ काहीच नाही आहे. दरवर्षी जाणं, खिस्साखाली करणं, दुकानदाराचं भलं करणं. तो 4 वर्षात कृषी सेवा केंद्रवाला 4था मजला बांधते. आणि आपली स्थिती तर तुम्हाला माहीतच आहे का, नानीचा कूड पडला तर बॅनर लावा लागते आडप. गंमत अशी आहे, आम्ही ते शोधलंच नाही. आमचं बियाणं गेलं. बीज हा शेतीचा आत्मा आहे. आता आत्माच हरवला तर ते शेती कुठं राहणार आहे? तिचा धंदाच होणार आहे. आपण आपल्या आई बहिणीलाचा कधीही धंदा होऊ दिला नाही. तिला कुटुंबात बसवलं, तिला प्रपंचात बसवलं, तिला समाजात स्थान दिलं. आपण शेतीच्या बाबतीत, मातीच्या बाबतीत, आमच्या जमिनीच्या तुकड्याच्या बाबतीत मात्र अजिबात हा विचार केला नाही मित्रांनो. म्हणून आज ही वेळ आली आहे. मग आम्ही पहिल्यांदा काय केलं तर बायोडायव्हर्सिटी आणली. बायोडायव्हर्सिटी म्हणजे कशी? 25 पिकं खरीप हंगामात माझ्या शेतात उभी असतात. त्यातल्या काही पिकांचं स्थान धुऱ्या बांधावर असतं. काही पिकं तर आमच्या शेताला लागून असते. काहीतरी देवस्थानचं पडीक शेत वगैरे असते. काय कोणी वाहत नाही, ठेका देणं परवडत नाही. तिथे गुरं चरत असतात. कोणी ग्लायफोसेट मारत नाही, कोणी विडीनाशक, आपलं तणनाशक, कीटनाशक काहीच मारत नाही. वर्षानुवर्षे पडलं आहे. ऑर्गॅनिक झाली का नाही झाली ती जमीन. तिथे तरोटा उगतो, तिथे करडू उगतो. आमचं तेही पीक राहिलं. आमच्या शेताच्या बांधाच्या आत तर पीक राहिलंच, पण आमचं तेही पीक राहिलं. तेही पीक आम्ही वापरलं. पळसाचे फुलं वापरले, तरोट्याच्या बिया वापरल्या, तरोट्याचे पानं वापरले. आणि आज आम्ही अशी एक वेगळी स्वतंत्र रेंज उत्पादनांची तयार करू शकलो आहोत. या माध्यमातून तुम्हाला या चित्रावर दिसेल, याच्यामध्ये तीळ आहे, उडीद आहे, अंबाडी आहे आणि मूग आहे आणि कापूससुद्धा आहे. तर आम्ही 2 व्हेरायट्या त्यावर्षी घेतल्या. एक फुले धन्वंतरी नावाची सर्जिकल कॉटनची, शासकीय थोडासा दट्ट्या आला की बा तुम्ही ह्या सर्जिकल कॉटन लावा. म्हटलं चला, आपल्या स्टॉलवर बाकी प्रॉडक्ट असतात, आपण कॉटनही ठेवू. कारण तो 1000 रुपये किलो पडतो जखमेला लावायचा दुकानातला. म्हटलं आपण छोटे छोटे रोल करून ठेवू. पण हे माहीत नव्हतं की त्याचे बोंड एवढाले असतात. बाया नाक मुरडतात वेचायच्या वेळी, मजुरी जास्त पडते आणि एवढाले बोंड असतात, उंदरं खाऊन टाकतात आणि त्याचा कापूसच निघत नाही ना. आमच्या गादी भंडारवर त्याची गलाई होत नाही. त्यांनी जो बायबॅकची गॅरंटी दिली होती तेही कोणी ढुंकून पाहिलं नाही. आमचा कापूस नुसता उंदरांनी खाल्ला. पण होतं काय, इथे किती पिकं आहेत? 1 2 3 4 5 पिकं आहेत. एक गेलं हो, 4 राहिले ना. पण तुम्ही जेव्हा एकच पीक घेता तेव्हा ते निसर्गाची पहिली रिस्क येते, दुसरी रिस्क येते लेबरची, तिसरी रिस्क येते तुमच्या हार्वेस्टिंगच्या काटेकोर वेळेची, चौथी रिस्क येते बाजारभावाची किंवा स्टॉकची, साठवणीची. एवढ्या सगळ्या रिस्क घेण्यापेक्षा आपण बहुपीक जर पद्धती वापरली तर 5 पिकापैकी 2 बुडले तरी 3 राहतात ना तुम्हाला. आणि 5ही आले, 4ही आले तरी तुम्हाला एखाद्या पिकातून तुमचा मजुरीचा खर्च निघून जातो, बोनस रूपात मिळते. पाळेकर गुरुजी सांगतात त्याप्रमाणे. गंमत अशी आहे, आम्ही हे सगळं विसरून गेलो. तर या प्रकारे आम्ही आमच्या तिथे
पीक पद्धती घेत असतो. 2 एकरावर साधारणतः त्यावर्षी 2016मधलं हे आहे. त्याच्यामुळे ह्या पद्धती आम्ही आजही वापरतो. फक्त पिकांमध्ये थोडाफार फेरबदल होत असतो. आम्ही 2 एकरावर त्यावेळी आमच्याकडे भुईमुग होता. त्याच्यानंतर आमच्याकडे तेव्हा एकाच प्रकारची हळद होती वायगाव, आणि त्याच्यामध्ये आम्ही पालक मेथी भाजीपाला घ्यायचो आणि एरंडी घ्यायचो. हळद सावलीत वाढते म्हणून एरंडी, अंबाडी, हळद आणि भाजीपाला 4-5 पिकं अशी त्या प्लॉटमध्ये व्हायची. प्रत्येक प्लॉटमध्ये 4 ते 5 पिकं घ्यायचो. आज माझ्याकडे 3 प्रकारची हळद आहे, सांगायला हरकत नाही. वायगाव आहे, लोणच्याची पांढरी हळद आहे आणि आंबी हळदसुद्धा आहे. म्हणजे आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जर श्रेण्या ग्राहकांना देऊ शकलो तर निश्चितच आपण चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतो असा आमचा विश्वास आहे. त्याच्यानंतर ज्वारी होती त्यावेळी 3 व्हेरायटीज. माझ्याकडे 5 वर्ष झाली गावात कोणीच ज्वारी पेरत नाही. मी एकटाच मूर्खा हो, दरवर्षी पेरतो आणि पाखरं खाऊन घेतात, कारण पाखरांना खायला दुसरीकडे काही मिळतच नाही. जंगलात एक तर सागाची एकच एक लागवड झालेली आहे. शेतावर बीटी कॉटनचं काय खाणार आहे पाखरं. मग आमच्या ज्वारीवर सगळ्या शिवारातले आणि काठच्या जंगलातले पाखरं जमा होतात आणि ज्वारी खाऊन टाकतात. तरी आम्ही 5 वर्ष नेमानं लावतो. चला, काही भाग आपल्या शेतीचा पाखरांना जरी पाहिजे, त्यांनी बिचाऱ्यांना कुठं खावं. त्यानंतर सारखं आम्ही आच्छादन करत असतो, पिकांचं कचऱ्याचं तणाचं आच्छादन करत असतो. आणि या आच्छादनामुळे आमच्या जमिनीचा सामू, आमच्या जमिनीचा सॉईल कार्बन आतापर्यंत 1च्या जवळजवळ गेलेला आहे. जो पॉईंट समथिंग असतो तो आमच्याकडे 1वर गेलेला आहे, 1पर्यंत गेलेला आहे. आणि जमीन अशी सच्छिद्र झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये जो तुकडा आहे तो कसा दिसतो आहे, स्पंजसारखा नरम सच्छिद्र झालेला. तर हे का झालं तर त्याच्यामधले जीवाणू आम्ही गेली 15 वर्ष जगवले, त्यांना मारलं नाही. ग्लायफोसेटनं मारलं नाही, विडीसाईडनं मारलं नाही, कुठल्याही सिस्टिमिक कॉन्टॅक्ट पॉयझननं त्यांना मारलेलं नाही. म्हणून तुम्हाला जमिनीची ही क्वालिटी दिसते. आमच्याकडे दरवर्षी रब्बीचे कांदे असतात. कांद्याची एक व्हेरायटी आहे आमच्याकडे, माझ्या आजोबा पंजाबापासूनची, गजरा म्हणतात, लाल पांढरा मिक्स असतो. पण तो कांदा एकदा खाल्ला की आपल्याला बाजारातला कांदा तोंडाला लावावासाच वाटत नाही, इतका तो कडक लागतो. कारण हा कांदा चावायला नरम आहे आणि चवीला चविष्ट आहे. तो गुळचट चव आहे त्याची. तर त्याच्यामुळे एकदा तो कांदा लोक नागपूरहून गाडी घेऊन येतात, 600 रुपयाचं ते आपले डिझेल पेट्रोल खर्च करतात आणि गावावरून 1 कट्टा 2 कट्टे घेऊन येतात, आपल्या अपार्टमेंटमध्ये वाटतात. ह्यासुद्धा घटना बऱ्याचदा होत असतात. तर या प्रकारचं जे बियाणं होतं आमचं काटक देशी बियाणं, ते कधीच हरवलं. आम्ही नुसत्या हायब्रिड F1 F2वर आणि आता जनुकीय GM बियाण्यावर अवलंबून आहोत. आणि होतं काय, दरवर्षी आमचा खिसा खाली होतो. आणि आमचं बियाणं कसं केलं कंपन्यांनी, वांज टर्मिनेटेड सीड्स, म्हणजे पुन्हा तुमच्याकडे त्याची फसल होणे नाही, तुम्ही सर्वस्वी बाजारावर अवलंबून पाहिजे, तेव्हाच त्यांचे भरणार आहे ना उखळ. आता तर राऊंडअप आणला आहे, रेडी राऊंडअप, म्हणजे तणनाशक सहिष्णू बियाणं, ज्याच्यावर तणनाशक मारलं तरी तुमचं पीक वाचेल आणि तण तेवढं मरेल. मात्र तुम्ही असं जर करत गेले 1 वर्ष 2 वर्षात महातणांची निर्मिती होणार आहे. महातण कशाला म्हणतो ते तुमच्यापैकी आता शेती असेल बऱ्याच लोकांकडे, तर ते पांढऱ्या फुलाचं भुईपसरे गवत असेल तुमच्या शेतात, काय वाढतं दाट, ते महातण आहे. हे सगळे ग्लायफोसेटचे परिणाम आहे. कारण प्रकृती बॅलन्स ठेवते नेहमी, निसर्ग हा संतुलन राखत असतो. तुम्ही एक मारतात दुसरं उभं होते, तुम्ही किती माराल. त्याच्यामुळे हा मारण्याचा उद्योगच सोडून द्यायचा, आपोआपच निसर्ग तुमचं कीड संरक्षण करत असतो. तर हे कांदे आहे, कांद्याचं बियाणं पण आम्ही घेतो, बियाणावर जास्त फोकस होतो. साधारणतः 25 ते 30 किलो बियाणं होतं आणि साधारणतः कमीत कमी 30-40 हजार रुपये तरी आम्हाला बियाण्याचे होतातच दरवर्षी, आणि कांद्याचे वेगळे होतात. यानंतर ऑरेंजमध्ये काय झालं, आमच्या शेताला तेव्हा कुंपण नव्हतं, सारखे रोही म्हणजे निलगाई यायचे, झाडं खाऊन घ्यायचे. त्यांनी ती इतके बुटके पाडून टाकले की तो संत्र्याचा बगीचा उगीचच लावला असं झालं आम्हाला. मग मी त्याच्यामध्ये सीताफळ लावल्या. सीताफळ काही गाय बकरी खात नाही, रोही खात नाही. सीताफळ लावला, काही पेरू आणि आवळा लावला. तर अशी आमची ही एक मिश्र फळबाग आम्ही तयार केलेली आहे. त्यानंतर आमच्याकडे शेतावरचे वासरं आहेत, घरी 2 गायी आहेत, बैल आहेत, त्यांचा फोटो त्यांनी टाकलेला आहे. इकडे अंबाडी हे आमचं आता मुख्य पीक झालं आहे. मी संत्र्याच्या कॅलिफोर्नियात राहतो, नरखेड आणि काटोल तहसील, संत्र्याची कॅलिफोर्निया. माझ्याकडे 200-250 झाडं आहेत, पण मी त्यांना निसर्गाच्या भरोशावर ठेवले आहे. जेवढं तुम्हाला फळं द्यायची असेल तेवढे द्या, तेवढी मी घेईल, नसेल द्यायची गप्प बसा.
पण अंबाडी आमचं मेजर क्रॉप झाला आहे. साधारणतः 3 ते 4 क्विंटल, म्हणजे साधारणतः 40 क्विंटल ओली फुलं माझ्याकडे होतात, 4 क्विंटल वाळून राहतात आणि मी सगळ्या भारतभर त्या फुलांपासून केलेले वेगवेगळे प्रॉडक्ट पाठवत असतो किंवा स्वतः जाऊन जिथे कुठे ऑप्शन आला तिथे विकत असतो. त्यानंतर आम्ही सगळंच धान्य, मी सांगितलं तुम्हाला की गेल्या 14 वर्षात 15 वर्षात मी कुठल्या कृषी सेवा केंद्रात बियाण्यासाठी गेलो नाही, खतासाठी गेलो नाही, फवारणीच्या औषधासाठी गेलो नाही. त्याचप्रमाणे गेल्या 14 वर्षात मी कुठल्या मंडीत माझं धान्य घेऊन विकायला गेलेलो नाही की दलाल येतील, व्यापारी येतील, बोली बोलतील आणि मी बैताडासारखा त्यांच्या तोंडाकडे मुटू पाहत राहील. मी हे काम केलेलं नाही, कारण हे माझ्यावर संस्कार आहे. वडिलांसोबत गेलो होतो एकदा, जिद्दीनं गेलो, शाळकरी वयाचा होतो तेव्हा. ती आठवण मुद्दाम सांगितली पाहिजे तुम्हाला की मी जेव्हा गेलो होतो, हट्ट करून गेलो. काटोलच्या मंडीत एवढ्या शेंगा आल्या होत्या भुईमुगाच्या की टाकायला जागा नव्हती. रस्त्यावर माल टाकला आणि दिवसभर जाणारा येणारा मुठभर उचलायचा, फोडत जायचा आणि संध्याकाळी डुकरं तोंड घालायचे. माझ्या बापानं मला जिद्द करून आला म्हणून शिक्षा दिली होती का रात्रभर तू हे डुकरं हाकलत बस. भर थंडीचे दिवस होते मित्र हो. आणि त्या दिवशी आवक वाढली म्हणून भाव पडला. माझं सायकल घ्यायचं स्वप्न राहिलं. मला वाटलं की फेअर अँड लवली घ्यायला दुकानात गेलं तर आपण किंमत आपल्या मतानं देत नाही, दुकानदाराच्या म्हणजे त्यानं कंपनीनं प्रिंट केलेल्या MRPवर घेतो. दंतमंजनची पुडी कंपनीच्या MRPवर घेतो. मग शेतकरी आपली MRP का ठेवत नाही हा प्रश्न त्या बालवयात माझ्या मनात निर्माण झाला. आणि म्हणून मी ठरवलं की शेती करायची तर या पद्धतीची करायची, या पद्धतीची करायची नाही. तर तेव्हापासून मी कुठल्या दुकानात गेलो नाही घ्यायला आणि विकायला, कुठल्या मंडीत गेलो नाही. आणि ह्या ज्या APMच्या FEPMच्या काय बाजार समित्या, माझा अजिबात विश्वास नाही. नुसते राजकारणाचे कुर्ण आहे ते, असं मला म्हणावंसं वाटते. आणि काही शेतकऱ्यांची सोय नाही आहे. सरकारी गोदामात जाल तर हाऊसफुलचा बोर्ड लागते शेतकऱ्यासाठी आणि सगळे दलालाचा माल शेतकऱ्याचे 7-12 टाकून त्या गोदामात गच्च 3-3 वर्ष पडलेला असतो. हे मी पाहिलेलं आहे सोयाबीन ठेवायला गेलो तेव्हा. वास्तविक हा विषय इथे बोलायचा नाही आहे, पण ओघानं आलं म्हणून सांगतो. तर आम्ही हे सगळं धान्य या आधीच्या ह्याच्यामध्ये जे धान्य आम्ही सगळं बायांच्या हस्ते मजुरा करूया. माझ्याकडे काही कुठली मशीन नाही आहे, आम्ही पाखडून घेतो, स्वच्छ करून घेतो. एवढंच नव्हे तर तूर, चना, मूग याच्या डाळी आम्ही घरी ओलवून करतो. ओलवल्यामुळं डाळीत काय होते की पाण्यात ती 6 तास राहते, त्यातले विषारी टॉक्झिन्स निघून जातात. ते तुमच्या मिलवर होत नाही. मिलवर तर 200 ते 300 डिग्री हाय टेम्परेचरवर तेलपाणी लावून तुमचा दाण्याचा तुकडा पडतो आणि टॉक्झिन तसेच राहतात. चवही येत नाही डाळीला. पण आमच्याकडली डाळ 70 रुपये बाजारभावाची दुकानात उपलब्ध असताना लोक आमच्याकडली 120 रुपये किलोची नेतात. आणि आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्या बाईनं ओव्या गात दिवसभर दगडी जात्यावरती भरडलेली आहे. तुम्हाला परवडत असेल तर घ्या, नाही तर दुकानं उघड्या आहेत. आमच्याकडली डाळ महिना ते 1.5 महिन्यात संपून जाते मित्र. आम्हाला हे का सुचत नाही? आम्ही आमचं सगळं यांत्रिकीकरण ट्रॅक्टरनं करा शेती, अमुक करा तमुक करा. ट्रॅक्टर घेतला आम्ही, ट्रॅक्टरचे विचित्र अनुभव आले. छोट्या डुंग्या असतात 1/2 एकराच्या 10-20 आरच्या, तिथे ट्रॅक्टरही धड पलटत नाही. कशी शेती करायची हो? छोट्या शेतकऱ्याविषयी बोललं पाहिजे ना आपण. तर हे आम्ही साफ करतो. त्यानंतर मी सोलर ड्रायर केलेला आहे. माझ्या लक्षात असं आलं आहे की भाजीपाला आणि फळभाज्या असा एकमेव शेतीचा उत्पादन आहेत की ज्या उत्पादनामध्ये अजिबातच स्थिरता नाही. एक वेळा सोयाबीन, कापूसमध्ये स्थिरता राहील, 4,000, 5,000, 5,500 एवढाच फरक राहील. पण भाजीचा आणि कांद्याचा भाव आज 2 रुपये 4 रुपये किलो राहील तर उद्या तो 60 रुपये होतो. कांद्याचं काय झालं? म्हणून आम्ही असं ठरवलं. आणि ऑर्गॅनिक भाज्या इन सीजन होतात, सीजनमध्येच मिळतात तुम्हाला, सीजनशिवाय घेऊ शकत नाहीत. आता मगाशी ज्या मॅडम बोलल्या की ऑफ सीजन भाज्या कशा खायच्या, ऑफ सीजन खायच्या म्हणजे आपण टेस्ट ट्यूब बेबी खात असतो. त्याला डोस देऊन आपण ते खात असतो आणि ते आपल्या शरीरास अतिशय हानिकारक असतं. मग आपण इन सीजन घेणाऱ्या भाज्या सीजनभरच खायच्या, वर्षभर काय करायचं? म्हणून अंबाडी वाळवण्याकरता माझ्या डोक्यात ही आयडिया आली की आपण काहीतरी वाळवण्यासाठी केलं पाहिजे ज्याला जागा कमी लागेल आणि ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाळेल, ज्याच्यामध्ये उन्हाचा अल्ट्राव्हायोलेटचा परिणाम आपल्या भाज्यांच्या रंगावर, त्यातल्या मिनरल्सवर होणार नाही. म्हणून आम्ही पॉलिथिनचं शेड केलं. अशा प्रकारचं शेतातले बांबू घेतले, पॉलिथिनचं शेड केलं आणि त्यावरती निळी जाळी आथरली. निळी जाळी यासाठी आथरली की निळ्या जाळीमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणं
ची तीव्रता कमी होते आणि त्याच्यामुळे तुमच्या वाळवणातला, धान्यातला किंवा भाज्यांमधला जो ऱ्हास आहे मिनरल्सचा किंवा पोषण द्रव्यांचा ऱ्हास किंवा रंगाचा ऱ्हास हा कमी होतो. म्हणून हे मॉडेल केलेलं आहे. हे मॉडेल प्रत्यक्षरित्या आता मी दिल्लीला ते माझं तिथे प्रेझेंटेशन झालं. बायोफॅक म्हणून मोठा फेस्टिवल होतो असतो दिल्लीला, तिथे मला ऑर्गॅनिक इंडियानं निमंत्रित केलं होतं. म्हणून मी त्यांच्यासाठी हे मॉडेल बनवलं तिथे दाखवायसाठी, ज्याचं त्यांनी व्हिडिओ शूटिंग वगैरे केलं. तर ते मॉडेल मी मुद्दाम इथे आणलेलं आहे. त्याला पडदे पण दिसत असतील तुम्हाला. ते पडदे सोडून दिले की अगदी हीट त्याच्यामध्ये खूप तीव्रपणे होते. त्याला पूर्व पश्चिम असं मांडावं लागतं. त्याच्यामुळे सूर्य असा येतो, त्याला दिवसभर ऊन लागतं आणि तुम्ही जर आतमध्ये गेले तर 2 मिनटात तुमचे कपडे चर्र भिजल्याशिवाय राहत नाही, इतकं टेम्परेचर त्याच्यामध्ये निर्माण होतं. तर हे डिझाईन मी केलं. जे डिझाईन अकोल्याला सध्या काय म्हणतो आपण त्याला आवळा कँडी वाळवण्यासाठी वापरलं जात आहे, जे पंजाबात झालेलं आहे तयार, जे आमचं डिझाईन घेऊन त्यांनी तयार केलेलं आहे. तर हे डिझाईन आहे. हे पाहायला खूप लोक पंजाब हरियाणापासून सुद्धा शेतकरी आलेले आहेत. याच्यामध्ये आमच्याकडे एक इंडोर ड्रायरसुद्धा आहे. ते जे बघता तुम्ही दुसरं एक ड्रायर, ते खोलीतलं ड्रायर आहे. खिडक्या उघड्या करून देतो, हवेशीर ठेवतो आणि त्याच्यामध्ये आम्ही पळसाची फुलं वाळवतो, ज्याच्यापासून आम्ही हर्बल चहा बनवतो. हे आमचे प्रॉडक्ट आहेत. त्यावेळी विशेष असे लेबल खास ॲट्रॅक्टिव्ह नसलेले आहेत, साध्या पॉलिथिनमध्ये होते 4 वर्षापूर्वी. आता तुमच्यापुढे नव्याने लेटेस्ट लेबल, जे आमची इम्प्रूव्हमेंट होत गेलं, सुधारणा होत गेल्या, ते प्रॉडक्ट इथे ठेवलेले आहेत. आम्ही त्या सोलरमधून एक थोडंसं काम असं केलं की ज्या हिरव्या भाजीचं आयुष्य किंवा फळभाजीचं आयुष्य 2 दिवस असते, त्याला आम्ही सोलरमध्ये वाळून त्याचं आयुष्य आम्ही 2 वर्षापर्यंत वाढवलं आहे. आणि आज पॅक केलेली भाजी 2 वर्षानं कसुरी मेथी असो, पालक असो, कुंजर असो, तरोटा असो, आंबट चुका असो, करडू असो किंवा आणखी कुठली असो, ती भाजी 2 वर्षांनीही ग्राहक आपल्या घरी ऑर्गॅनिक भाजी म्हणून पाहिजे तेव्हा खाऊ शकतो. हे आमचं त्यातलं मिळालं तर यश आहे. दुसरं एक असं, पळस फुलांच्या काही गुणधर्म मला आयुर्वेदात अभ्यासायला मिळाले, काही नेटवर सर्च केले, कारण रक्ताभिसरणासाठी अतिशय आवश्यक असे गुणधर्म त्याच्यामध्ये आढळले. तुमच्या युरिनल स्टोनसाठी त्याचा खूप फायदा आहे असं मला कळलं. त्याच्यानंतर तुम्हाला विशेष म्हणजे जो चहा इंग्रजांनी फुकट पाजून आपल्याला अधीन केलेला जो चहा, ॲसिडिटी वाढवणारा चहा आहे, तर पळस फुलांचा हा चहा तुमची ॲसिडिटी घालवणारा चहा आहे. त्याच्यामुळे खूप लोक हा प्रिफर करतात. तुमच्या पाईल्सवर सुद्धा फायदा होतो असा चहा आम्ही तयार केलेला आहे. जे हे तुम्हाला लाल पाकिट इथे दिसते ते चहाचं सुधारित पॅकिंग आहे. त्यानंतर तरोट्याच्या बियांपासून आम्ही कॉफी बनवलेली आहे. तरोट्याचे झाडं आम्ही शेतात, लोक तरोटा तण म्हणून उपडून फेकतात. आम्ही तरोट्याची पेरणीसुद्धा केलेली आहे आमच्या शहरात, आमच्या शिवारामध्ये, शेतामध्ये. गावातले लोक मला पागल म्हणायचे त्यावेळी की बा काय लोक उपडून फेकते, ह्या एक बैताड आहे म्हणे, वावरात पेरायला निघाला तरोटा, तणाले म्हणे आवतण देऊन राहिला. तर तुम्हाला सांगतो, तरोट्याचं झाड इतके चांगले गुणधर्म आहेत. किंवा अस्थीसंबंधीचे जे विकार आहेत त्याच्यावर तरोट्याची भाजी एकदा तरी पावसाळ्यात 2-4 पानं येतात तेव्हाची भाजी खाल्ली पाहिजे असं आमचे पूर्वज म्हणतात. त्याच्यामध्ये एक शास्त्रीय आधार होता, आयुर्वेदाचा आधार होता. तर ती भाजी आम्ही सोलरमध्ये वाळवतोच, पण त्याच्यासोबत बियांची कॉफीसुद्धा करतो. ज्याला चहा नको असेल त्याला तरोट्याची कॉफी चहासारखीच, तुमच्या नेसकॅफेसारखीच बॉईल केली तर ती तुम्हाला तशीच चव देते आणि तुम्हाला त्याचे चे दुखणे असले किंवा वात असला त्याच्यासाठी सुद्धा फायदे होतात. पुण्याला जो अन्नदाता फेस्टिवल झाला त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो होतो. त्यांनी इतकी जाहिरात केली की दुसऱ्याच दिवशी आमची कॉफी संपून गेली. आम्ही असं स्टॉलवरून वेगवेगळ्या ठिकाणी विकत असतो. सहसा नवरा बायकोच असतो, गावातलं कोणी यायलाही तयार होत नाही, कारण त्यांच्या मानसिकतेच्या पलीकडच्या हे कामं. त्याच्यामुळे आम्ही सहसा जात असतो. आता पुढच्या येणाऱ्या 27 तारखेला आम्ही उदयपूरला नॅशनल लेवलचा एक फेस्टिवल आहे, कन्व्हेन्शन आहे ऑर्गॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडियातर्फे, तर त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत. त्यानंतर आम्ही माणसं भेटत नाही. आता तुमच्यापैकी बरेच म्हणतात की बाबा लेबर भेटत नाही, कुठं बैल बंडी कुठं लावता, सांगून दिलं. आम्ही एक प्रयोग असा केला की आमच्या शेतातल्या बायांना हे डवरे चालवण्याचे ट्रेनिंग दिलं. म्हटलं चला, होईन थोडंसं नुकसान मालाचं तर होईन, शिका. कमीत कमी माणसाची जी दादागिरी आहे ती तर कमी होईन, नाही का. याच प्रकारचा प्रयोग आम्ही 2012 डिसेंबरमध्ये केला. आमच्या तालुक्यातल्या 80 महिलांना
त्याच्यामध्ये आशा वर्कर पण होत्या. 80 महिलांना ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रेनिंग आम्ही दिलं आणि 80 महिलांना ट्रॅक्टर कल्टिवेटर रोटा जोडून चालवण्याचं शिकवलं. महिंद्रा ट्रॅक्टरनी आम्हाला त्यावेळी सपोर्ट केला. हा आमचा जमा खर्च आहे. हा जमा खर्च म्हणजे कसा की कुठलं पीक किती झाले असते, इन्कम नॉर्मल मार्केट आणि इन्कम आफ्टर व्हॅल्यू ॲडिशन 2 कॉलम आहे. तुम्ही जरा बघत चला आणि थोडं बघून घ्या. तर त्याचा आता हे सगळं मी समजावून सांगत नाही, कारण माझ्यानंतर दुसरी वक्ते बोलणार असतील. एकूण 2,08,100 रुपयाचं जे 2016मधलं मंडीत विकल्या गेलं असतं ते आम्ही व्हॅल्यू ॲडिशन करून 4,51,300 रुपयाला विकलं. आता हा जो 2,34,000चा जो फायदा झाला याच्यासाठी तर आम्हाला काही दुग्धपालन करायला लागलं नाही, इमू पालन करायला लागलं नाही, हायटेक शेती करायला लागली नाही, किंवा काय म्हणतो आपण त्याला बकरी पालन करायला लागलं नाही. आम्ही आमच्याच पिकात फक्त एवढंच की आम्ही ऑर्गॅनिकली तयार केलेल्या पैदा केलेल्या पिकांवर प्रोसेसिंग करीत असतो. नॉन ऑर्गॅनिक पीक आम्ही प्रोसेसिंगसाठी घेत नाही. आमचा आता 36 लोकांचा काटोल ब्लॉकमध्ये गावकूस नावाचा एक ग्रुप झालेला आहे. आम्ही 5 लोकांनी गावातून सुरुवात केली कजारी सावंग्यावरून. आता 36 लोक आहेत. अर्थात 36 लोकही प्युअरली करतायत असं मला सांगण्याचं धारिष्ट्य होणार नाही, कारण कुठल्याही माणसात हौशे गौशे 900 असतात. त्याच्याप्रमाणे काही लोक 2 एकरावर, काही 4 एकरावर, काही संपूर्ण शेतावर हे प्रयोग करतात. आमच्या विदर्भाच्या शेतीतून ज्याचं उच्चाटन झालं ते जवसाचं पीक परत आम्ही पुनर्स्थापित केलं आमच्या शेतात आणि त्या जवसापासून जवसाचा मुखवास, जवसाची चटणी अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केलेत. त्यानंतर अंबाडी हे आमचं मेन पीक झालं. ते सांगायचं राहिलं की अंबाडीपासून आम्ही इन्स्टंट सरबत पावडर तयार केलं. आम्ही त्या लिक्विड बॉटल नाही भरल्या, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घालावे लागतात आणि घेणाऱ्या कस्टमरला त्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. आपल्याला फ्रीज नको आहे, AC नको आहे आणि त्याच्यामध्ये तो गूळ किंवा साखर किंवा मध पाहिजे ते घालून ते झटपट सरबत बनवू शकतं. रसनाच्या धर्तीवर आम्ही ते अंबाडीचं सरबत पावडर केलेलं आहे. एवढंच नव्हे तर अंबाडीपासून चटणी बनवली, चॉकलेट बनवले, कँडी बनवली, त्यानंतर अंबाडीच्या बियांपासून बेसन बनवलं. खूप सगळे पदार्थ आम्ही अंबाडीपासून तयार करीत असतो आणि देशावारी त्याला मागणी पण येत असते. पावडर आहे, सरबत पावडर आहे वेगवेगळ्या साईजमध्ये. हा अंबाडीचा चटपटा चूर्ण आहे. तुम्हाला चालता बोलता तुम्हाला कधीही खाता येतो. बसमध्ये, प्रवासात, शाळेत, कॉलेजात, आपल्या नोकरीच्या जाग्यावर जिथे कुठे असाल. खर्रा किंवा पान खाण्यापेक्षा जसं ग्लुकॉन डी काढलं तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागते, चक्कर येते, तेव्हा आम्ही ग्लुकॉन डी देतो. ते तशाच प्रकारचं धर्तीचं मला सुचलं आणि आम्ही गावकुसचा चटपटा तयार केला. जो चटपटा तुम्हाला एक चूर्ण म्हणून खायचा आहे किंवा पाण्यात घेऊन तुम्हाला ग्लुकॉन डी सारखा एनर्जी पावडर म्हणून वापरता येईल, किंवा तुम्हाला फळांवर, सलादवर किंवा चाट मसालासुद्धा महिलांना वापरता येतो. असा आंबट गोड हा अंबाडीपासून चटपटा बनवलेला आहे. दुसरा हा चटपटाचाच आहे. त्यानंतर तरोट्यापासून कॉफी बनवलेली आहे. हे कॉफी आहे, वेगवेगळ्या मॉडेलमध्ये आम्ही तयार केलेली आहे. आम्ही भाज्या न्यायला, वाळवलेल्या भाज्या न्यायला जरा असुरक्षित होतात, त्यांचा भुगा पडतो, म्हणून आम्ही अलीकडे भाज्यांच्या पावडरीवर काम सुरू केलेलं आहे. कढीपत्त्यापासून तर अगदी पालक, मेथी अशा शेवगा पत्ता यासारख्या भाज्यांच्या पावडरी आम्ही बनवलेल्या आहेत आणि त्या पावडरी आम्ही ग्राहकांना साधारणतः 1.5 ते 2 वर्षापर्यंत वापरायला सांगतो. आणि तुम्हाला अलीकडे माहीत आहे व्हॉट्सअप, फेसबुकवरून शेवग्याच्या पानांचे महत्त्व खूप, शेवग्याच्या एकूणच झाडाचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर लक्षात येत आहे. मूग होतो आमच्याकडे, तर आमचा सगळा मूग एकतर डाळ किंवा या वड्या याच्यामधून आम्ही संपूर्ण 4 क्विंटल 5 क्विंटलपर्यंत झालेला मूग लोकांपर्यंत पोचवतो. या वड्या घरी पाट्यावर वाटलेल्या आहेत, ज्या चिकट येत नाहीत आणि हाताने मॅन्युअली घातलेल्या आहेत. त्याच्यामुळं ग्राहकाला नागपूर नॅचरलमध्ये तर इतका जो मोठा आम्हाला मागणी आहे की आम्ही त्यांना बनवून देऊ शकत नाही, कारण एवढ्या महिला आणि एवढा स्टाफ सध्या अजून तयार नाही. तर अशा प्रकारचं हे आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट. झुडिंग नावाचं एक नवं बियाणं मी गेल्या वर्षी आणलं, याचं उसळ छान होतं. तर हे झुडिंग नावाचं बियाणंसुद्धा आहे. ही अंबाडीपासून बनवलेली कँडी आहे जी मुलं खातात.
चॉकलेटसारखी खातात, तर ती कॅन्डी बनवलेली आहे. अशा प्रकारचे बरेच प्रॉडक्ट आहेत जे मला तुमच्याकडे आणता आले नाही. आमचा एक गावकूस नावाचा महिला बचत गट आहे, तर गावकूस नावाच्या महिला बचत गटालाही आम्ही या कामाला जुंपलेलं आहे. आणि त्या महिला आपला श्रम आणि वेळ देतात आणि त्यातून त्यांना पण अर्थार्जन होतं. आमच्या शेतावर उत्पादनाची कामं करण्याकरता किंवा घरी प्रक्रियेची कामं करण्याकरता हा गट आमच्याशी जोडलेला आहे आम्ही, आणि त्याच्यामधून त्यांना रोजगार मिळतो आणि आमच्या नैसर्गिक उत्पादनांची निर्मिती होते. हां, आमच्याकडे सीड बँक पण आहे, कारण देशी बीज मिळालं पाहिजे म्हणून आम्ही एक अभियान सुरू केलं. आठवडी बाजारात भोपळा घेऊन बसतात बाया, काय अजून कारले घेऊन बसतात, त्याच्यामध्ये पिकले कारलेले असतात, भोपळ्याचं बी काढून ते फेकून देते, बकरी येते, मोकाट गाय येते, ते खाऊन घेते. आम्ही त्या बाईला सांगितलं की तू हे बीज राखत चल, एकतर तू वापर किंवा तुला नको असलं तर शेजाऱ्याला दे, कोणीच घेणार नसलं तर आम्हाला दे, आम्ही पैसेसुद्धा त्याचे देऊ. आणि आम्ही ते बी, वाळूक नावाचं फळ खाल्लं आहे का तुम्ही? वाळूक विदर्भातून गेला आहे, ते साखर टाकून खातो, ते बी आणलं मी. आणि मी एक डालभर वाळूक घेतले त्याच्याकडले आणि मोहल्ल्यात वाटून दिले. म्हटलं वाळकं तुम्ही खा आणि बी मला आणून द्या. मी तुम्हाला आज सांगतो, पंजाब, हरियाणा, पुणे, मुंबईपर्यंत वाळकाचं बी पोचवलं आमच्या विदर्भातलं. तर याच्यामध्ये जी मजा येते, याच्यामध्ये जे थ्रिल वाटतं, ते आमच्या GM सीडमध्ये, आमच्या हायब्रिड सीडमध्ये नाही आहे. तर वाळूकसुद्धा आम्ही या सीड बँकेमध्ये केलेलं आहे. तुम्हाला महिला दिसत असतील अंबाडीचं आणि मुगाचं हार्वेस्टिंग करताना. हे बाकीचं आम्ही ब्रँडसुद्धा तयार केलेला आहे. गावकुसचा आहे जो लोगो आहे तुम्हाला दिसतो, तो लोगो तयार केलेला आहे. PGSद्वारे आमचं सेंद्रिय सर्टिफिकेशन गेल्या 8 वर्षापासून सुरू आहे. त्याच्यानंतर फसाय किंवा MSME अंतर्गत आमची नोंदणी झालेली आहे. आणि आमच्या समूहाची आपुलकी नावाची देशीय बीज पिढी आहे, ज्या बीज पिढीमध्ये किमान 50 प्रकारचे बियाणे वर्षभर येत जात राहतात, म्हणजे साठवत राहतात, दिल्या जात राहतात, असं क्रय विक्रय सुरू असतो. त्यानंतर ही अंबाडीची वरचा फोटो आहे, ही अंबाडीची कॅन्डी बनवतानाचा आहे, जी आमच्या गटाचीच महिला कॅन्डी बनवत आहे. त्याच्यानंतर हे अंबाडीची चटणी आहे, पॅकिंगचा फोटो आहे. आणि शेतकरी ते ग्राहक आमची संकल्पना आहे. आम्ही मधला दलाल कधीचाच नाहीसा केलेला आहे, कारण दलालांचं भलं झालं नाही का, आणि शेतकऱ्याचे हाल झाले, हा आमच्या कृषी परंपरेचा इतिहास आहे. म्हणून आम्ही त्याला पहिल्यांदा फाटा दिला आणि आमचे उत्पादन डायरेक्ट आम्ही ग्राहकांपर्यंत पोचवले. हे काही आणखी प्रॉडक्टचे फोटो आहेत. आमचा बचत गट पण त्याच्यामध्ये दिसतो आहे, आपले सीड वगैरे घेऊन. दुसरं एक असं तुम्हाला सांगावंसं वाटतं, ग्रामीण भागात आपण रोजगार 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 करतो. ग्रामीण भागात रोजगाराच्या एवढ्या संधी आहेत, हे मुद्दाम सांगतो मी, सेंद्रिय शेतीशी निगडीत नसलं तरी 2 वाक्यात. रोजगार कसं, तुझा आहे तुझं पाशी, परी जागा भुललाशी. आम्ही सगळे शहरात चाललो आहे, शहरं सुजवत चाललो आहे म्हशीसारखे, आणि खेड्यांचं खुडणं सुरू आहे. खेड्यात कोणीच राहायला तयार नाही. जो स्वतः शेती करत असन, वावरात जाण्याशिवाय ज्याला काम दुसरं करता येत नसन, तो मजूर आणि तो शेतकरी, 2च प्राणी राहिले आहे गावात. नाही तर चप्पल तुटली तर परिस्थिती अशी येते, अंगठा तुटला तर ती तुम्हाला गाडीच्या डिक्कीत घालावी लागते, तालुक्याला जावं लागते, तिच्या लिंबाखाली तिला दुरुस्त करावी लागते. एवढं आमचं ग्रामस्वराज्य आहे. आम्ही ग्रामस्वराज्याच्या बाता मारतो आहे. ग्रामस्वराज्य काय, आणखीन स्वच्छता, ग्रामस्वराज्य हे आमचे लोक आहेत. पण आज खेड्यात जाऊन पहा कसा, 2 किलोमीटर खेडं यायचंच राहते तर वास सुरू होऊन जाते नाही का. बाजारगावच्या पेपर मिलपेक्षाही वाईट घाण वास येतो. तर हे सगळं चित्र आहे. त्याच्यामुळे कोणी राहिलं नाही, चप्पलचा कारागीर राहिला नाही, शिंपी राहिला नाही आहे, फाटला पॅन्ट तर ठिगळ लावायला कोणी राहिलं नाही आहे, अशी सगळी अवस्था झाली आहे. तर मला सांगायचा मुद्दा हा होता की आम्ही काय करू नाही शकत खेड्यात. तुम्हाला माहिती आहे, दुधी भोपळे असतात, कडू ते लखलख तुंबडी दाना वाजवायचो, त्याच्यापासून आम्ही काष्टशिल्प बनवलेले आहेत. आम्ही महिलांना पण ट्रेनिंग दिलं. माझ्याकडे खूप मोठी रेंज आहे त्याची बनवलेली. आता हे तर पळसाच्या मुळीच्या मठाट्या करायची. तुम्हाला माहिती आहे, तुमच्यापैकी कोणी अनुभवला आहे पोळा, खेड्यातला पोळा? 1 महिन्याआधी मठाट्या करायचे. ते ओलं मूळ आणायचे, त्याचे वाक काढायचे, ते ठोकायचे, त्याला आटा द्यायचे, त्याची दोरी वळायची, त्याच्यापासून चौर मठाट्या करायचे. ती संकल्पना उचलून मी ही मूर्ती तयार केलेली आहे, ते दाखवतो तुम्हाला. ही पहिली मूर्ती नुसती ठोकून केलेली आहे, तिला कुठेही स्टिकिंग पेस्टिंग केलेली नाही. धागेसुद्धा पळसाचेच आहेत, ते केस वगैरे जे आहे, दाढी केस, ते सगळे पळसाचे आहेत. तर हे आम्ही तयार केलं, लोकांना रोजगार मिळता येईल किंवा याच्यामध्ये काहीतरी आपण नवं करू शकतो. हे सगळे
खोडापासून, मुळापासून, पानापासून, फुलांपासून, फळांपासून सगळ्या प्रकारापासून आम्ही काष्ठशिल्प बनवलेले आहेत. तर मित्रहो, तुम्ही हे सगळं शांततेनं ऐकून घेतलं. धन्यवाद सर. याच्यानंतर आपली यशोगाथा आपल्या सर्वांसमोर श्री विश्वासराव आनंदराव पाटील, मुक्काम पोस्ट लोहारा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथून आलेले आहेत. गेल्या जवळपास 47 वर्षापासून श्री पाटील हे शेतीमधील विविध प्रयोग करत आहेत. तर मी त्यांना शासनाने सुद्धा आपल्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली यशोगाथा आपल्या सर्वांसमोर मांडावी. लिहून घ्या. अनंत भोयर 9049 6414 641474, मुक्काम पोस्ट कचेरी सावंगा, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. या शेताने लळा लाविला, या शेताने लळा लाविला असा की, या शेताने लळा लाविला असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो, सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. आता तर हा जीवचा अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो, त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो. नमस्कार मंडळी. आत्ताच स्वानुभव आणि शेतीतील कर्तृत्व आणि त्याच्यातून बाय प्रोडक्ट आदरणीय भोयर साहेबांनी आपल्यापुढे मांडलं. मी गुंज असते, गुंज सोन्याच्या दुकानात गेले असाल, पण गुंज, त्या गुंजी इतके माझ्या अनुभवने हे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे अनुभव आहे, ते आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर नम्रपणे मी आपल्याला एकच विचारतो, यामध्ये सेंद्रिय शेती, निसर्ग शेती करणारे शेतकरी किती आहे? नम्रपणे सांगतो, त्यांनी हात वर करावा. बरं, चला, धन्यवाद. बरेच शेतकरी आहेत या ठिकाणी. डॉक्टर प्रशांत नाईकवाडी साहेब आलेले आहे, ते आपल्याला सर्टिफिकेशनबद्दल सांगणार आहेत. नंतर कर्जतचे इथे साहेब बसलेले, सोपं तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीचं त्यांनी आपल्या अनुभवातून विकसित केलेलं आहे, ते या ठिकाणी बसलेले आहेत. आणि डॉक्टर साहेब या ठिकाणी संचलन करत आहेत. मला सांगताना एक आनंद होतो, हे जे प्रदर्शन आहे हे आपण पाहिलं, सर्वांनी पाहिलं. ज्याला जे आवडलं ते त्याने घेतलं. आपल्या आवडीनुसार आपण जेवण करतो, खातो, पितो, वागतो, त्याप्रमाणे आपण जे वेचलं ते वेचलं. आदरणीय गडकरी साहेबांनी, मी तर म्हणतो प्रिय आदरणीय डॉक्टर माई साहेबांनी, मानकर साहेबांनी, भोईर साहेबांनी या ठिकाणी जे मांडलेलं आहे, अतिशय उत्तम मांडलेलं आहे. गेल्या 5-7 वर्षापासून मी सातत्याने या ठिकाणी येतो आणि माझे अनुभव जे छोटेसे अनुभव आहे, ठिपक्याच्या पलीकडचे अनुभव आहे, ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात परिचय देतो. आमचं जे कुटुंब आहे, 6 भाऊ 6 बहिणी, मोठं कुटुंब. गावाला पाणी प्यायला येतं 11 किलोमीटरहून पाणी प्यायला येतं. महाराष्ट्राच्या शेतीचा जर विचार केला आपण, जवळपास 84% शेती ही कोरडवाहू आहे, निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. आणि त्यामध्ये शेती आपल्याला करायची आहे, प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला काम करायचं आहे. हे करत असताना सुरुवातीला आपण विषय दिलेला आहे सेंद्रिय शेती. मी थोडासा मागे घेऊन जातो, आपल्याला 2 मिनिट भूतकाळात घेऊन जातो, वर्तमान काळात आणतो आणि पुढे भविष्य काळात घेऊन जातो. पृथ्वीच्या पाठीवर सेंद्रिय शेती म्हणा, निसर्ग शेती म्हणा, कुठे सुरू झाली? पृथ्वीच्या पाठीवर अनेक संस्कृत्या झाल्या,
त्यामध्ये आपल्याला जायचं नाही. मी थोडक्यात मुद्दे आपल्यापुढे शेअर करणार आहे. तर पहिली शेती नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींनी केलेली आहे. गौतम ऋषींनी केलेली आहे. गौतम ऋषी, आपल्याला आश्चर्य वाटेल, दिवसातून 3 पिकं घ्यायचे. एक सकाळ, एक दुपार, एक सायंकाळ. याला कारण काय? त्यावेळची जमीन सुपीक होती, विषमुक्त होती, रसायनमुक्त होती, बियाणं शुद्ध होतं आणि जे पाणी आहे अमृतापेक्षा शुद्ध होतं. आणि आपण म्हणतो शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, हे तुकोबांनी म्हटलेलं आहे 300-325 वर्षापूर्वी. तर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या काळामध्ये काय होती, माणसांची जी मनं होती, मनं, आता मनं पाहताय आपण काय तर माझ्यापेक्षा जास्त आपण जाणतात. माणसाची मनं जी होती ती शुद्ध होती, पवित्र होती, मंगल होती, पारदर्शक होती. म्हणून त्या काळामध्ये 3 पिकं घेतली जायची. आणि गेल्या 4000 वर्षापूर्वी सेंद्रिय शेती जगाच्या पाठीवर, पृथ्वीच्या पाठीवर भारतात सुरू झाली. नंतर चीनमध्ये सुरू झाली. नंतर हळूहळू तिचा विस्तार झाला. आणि आज जर आपण विचार केला, नाईकवाडी साहेबांच्या सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण 189 देशामध्ये सेंद्रिय शेती सुरू आहे. 189 देशामध्ये सेंद्रिय शेती सुरू आहे. आणि सेंद्रिय शेती म्हणजे काय, हिची व्याख्या आम्ही आमच्या अनुभवातून केलेली आहे. जमीन ही जिवंत आहे, ती सजीव आहे, हे आपण समजूनच घेत नाही. आणि सर्व जे उपक्रम आहे मातीवरच आहे, मातीवर. शाश्वत विकास म्हणजे काय? माती, पाणी आणि पर्यावरण याचा विकास म्हणजे शाश्वत विकास. माती, पाणी आणि पर्यावरण, लोखंड, सिमेंट कारखाने हा शाश्वत विकास नाही. जे आपल्या पोटात जाईल, जे रक्त तयार होईल, जो मेंदू तयार होईल आणि आपल्या हातापायाने जे काम होईल, तोच शाश्वत विकास. या शाश्वत विकासाकडे तुमचं, आपलं सर्वांचं, माझ्यासह दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून हे सर्व दुष्परिणाम तुम्हाला आपल्याला भोगावं लागत आहे. आदरणीय गुलगुले साहेबांनी सांगितलं की भाऊ आपल्याला यायचं आहे. साहेबांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी प्रमाण असतो, म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी येतो. तर सेंद्रिय शेतीची जी व्याख्या आहे, गेल्या 50 वर्षापासून शेतीच करतो. रात्री शेतीच्याच विचारात झोपतो, सकाळी शेतीच्याच विचारात उठतो. आजसुद्धा नम्रपणे सांगतो, मी माझ्या गायींचं, वासरांचं, गोऱ्यांचं शेण, मलमूत्र मी स्वतः करतो. वय वर्ष 76. याला कारण काय? अहो, गाय वेडे होते का श्रीकृष्ण? ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय. त्या गाईला आपण विसरूनच गेलो. तुम्ही काही करा, पण गायीशिवाय शेती नाही, बाईशिवाय घर नाही, हे लक्षात ठेवायचं. त्या दृष्टीने आम्ही आमची व्याख्या केली. जीवांसाठी केलेली शेती ती सेंद्रिय शेती. जमीन जिवंत आहे, माती जिवंत आहे, आई जिवंत आहे, पर्यावरण जिवंत आहे, बियाणं जिवंत आहे, पशुपक्षी जिवंत आहे, सर्व जिवंत आहे. म्हणून जीवांसाठी केलेली शेती ती सेंद्रिय शेती. दुसरी व्याख्या केली आहे, तिला जोडून कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. सजीवांसाठी केलेली शेती ती सेंद्रिय शेती. सजीवांसाठी केलेली शेती ती सेंद्रिय शेती. जमीन सजीव आहे, ती जिवंत आहे, तिच्यात अब्जावधी जीवाणू आहेत. शेती करणारा
सजीव आहे त्याच्या शरीरामध्ये अनंत पेशी आहेत. पशुपक्षी आहे, जीवजीवाणू आहे, वनस्पती आहे, बियाणं आहे, पर्यावरण आहे, हे सर्व सजीव आहे. म्हणून सजीवांनी सजीवांसाठी केलेली शेतीची सेंद्रिय शेती. या झाल्या व्याख्या. शेतीला सुरुवात करण्याच्या अगोदर मूळ शेतीला सुरुवात करण्याच्या अगोदर 75 ते 85 सर्व प्रकारची शेती केली आहे. उत्पादनाचे जे आकडे आहेत, जे रेकॉर्ड आहे, गाव, तालुका, जिल्हा पातळीवर सर्व घेतले. मात्र पुढे 85 ते 95 उत्पादन स्थिर झालं आणि खर्च वाढला. बियाणं, खतं, औषधं, ट्रॅक्टर, रासायनिक खतं, कुटुंबाच्या गरजा, शिक्षण, भाऊ बहीण, मोठं कुटुंब, जाणं येणं, सुखदुःख, लग्न याव, साडी चोळी लुगडी मान पान सर्व आलं. आणि शेती तर करायची, शेतीशिवाय दुसरं काही करायचं नाही, दुसरा विचार डोक्यात येऊ द्यायचा नाही. कारण शेती हे अंतिम सत्य आहे. शेती हे अंतिम सत्य आहे. हे मला माझ्या बोटावर मोडण्यासारख्या मित्रांनी अनेक वेळा हॅमरिंग करून सांगितलं. वडिलांनी सांगितलं, आईने सांगितलं, वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलं की जगाच्या पाठीवर थोरोनं म्हटलेलं आहे, वाळलन थोरोनं म्हटलेलं आहे, शेतीतून मिळणारा लाभ हा सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ असतो. त्या पद्धतीने काम करत असताना हा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. त्याच वेळेला आमच्या तालुक्यामध्ये दीपक ठाकूर साहेब मंडल कृषी अधिकारी होते. त्यांनी सेंद्रिय शेतीची सहल आयोजित केली 96-97 मध्ये आणि 50 शेतकरी त्या सहलीमध्ये घेतले. विद्यापीठाच्या 2 गाड्या आणि शेतकरी. मला सांगितलं, भाऊ आपण याल तर मी सहल निघेल, शेतकरी येतील नेते येणार नाही. निघालो. भाऊ बसले माझ्यासमोर. बापू, त्यांना सोबत घेतलं. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश ज्या शेतकऱ्यांनी विषमुक्त रसायनमुक्त शेती केली ते डोळ्याने पाहिली. त्यांच्या पायाजवळ बसलो आणि विषय समजून घेतला. घरी आलो. 97-98 मध्ये संकल्प केला की कोणताही काडी